लग्न एक पवित्र बंधन मानलं जातं, ज्याला तोडणं अशक्यच असतं. परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे राहणाऱ्या प्रतीक्षा दर्वेकर नावाच्या महिलेनं लग्नाची गाठ तोडून प्रियकराचा हात धरला आणि हीच तिची सर्वात मोठी चूक ठरली. प्रतीक्षा आणि गळचांदूर येथील लोणी गावात राहणाऱ्या वैभव खोबरकर नावाच्या तरुणाचे मागील 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रतीक्षा विवाहित असल्यानं वैभवनं तिला पतीपासून घटस्फोट घेण्यास मजबूर केलं. तिला तो सतत आत्महत्येची धमकी देत होता. प्रतीक्षाला त्याच्या प्रेमावर विश्वास एवढा बसला की तिनं त्याच्यासाठी आपल्या पतीला सोडलं. कायद्याच्या चौकटीत राहून तिनं घटस्फोट घेतला. मात्र त्यानंतर प्रतीक्षा आणि वैभवच्या नात्याला नवीन वळण आलं. तिच्यासाठी जीव द्यायला निघालेल्या वैभवनं आता तिच्याशी लग्न करायलाच नकार दिलाय. वैभवच्या अशा अनपेक्षित बदलानं प्रतीक्षा मानसिकरित्या पूर्णपणे खचली. लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक, आर्थिक आणि असा छळ करण्यात गेलेला आहे. तर आपण जाणूया त्याची प्रतिक्रिया. माझं नाव प्रतीक्षा दर्वेकर आहे. मी एक निराधार घटस्फोटिका महिला आहे. माझ्यासोबत वैभव खोबरकर याचे संबंध 2 वर्षापासून आमचे संबंध 2 वर्षापासून चालू होते. तर तो माझ्यासोबत वारंवार लग्न करतो असा म्हणत होता. माझी पहिली सोडचिठ्ठी झाली. त्याच्यानंतर माझे वैभव खोबरकर याच्यासोबत संबंध म्हणजे तो माझ्या लाईफमध्ये आला होता. त्यानंतर तो काय म्हणायचा का मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, मी मरून जाईल असा म्हणत नाही का. माझे दुसरे लग्न झाल्याच्या नंतर तो लग्न झालं माझं. त्याच्यानंतर तो मला घटस्फोट घ्यायला लावला त्याच्याकडून. पण तो म्हणायचा मला तू जर त्याच्यापासून घटस्फोट नाही घेतली तर मी जीव देईल, मी मरेल असा म्हणून तो मला वारंवार म्हणायचा. नाहीतर विहिरीवर जायचा, नदीवर जायचा, रेल्वे पटरीवर जायचा, मरतो म्हणून म्हणायचा. तो वारंवार माझ्यासोबत येऊन छळ करायचा, टॉर्चर करायचा. जर तू त्याच्यासोबत लग्न केली तर मी आपल्या जीवाचं काहीतरी करतो असं म्हणून म्हणायचा. आणि नंतर मग मी म्हणाली मला घटस्फोट घ्यायला लावला. घेतल्याच्या नंतर मग मी लग्न करण्यास त्याला विचारले तर तो मला नकार देत होता. नकार दिल्याच्या नंतर मी गळचांदूर पोलीस स्टेशन येथे रिपोर्ट दिली. रिपोर्ट देण्याकरिता गेली तर त्यांनी माझी रिपोर्टच घेत नव्हती. एक महिला झुलवल्याच्या नंतर मग रिपोर्ट घेतली. त्यांना मी बयान दिली. माझं बयान तिथं घेतलंच नाही. त्यानंतर त्यांनी सर्व सहमतच म्हणून टाकण्यात गेलं. त्याच्यानंतर मी SP ऑफिसला गेले. SP ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी SDOP ऑफिसला पाठवले आवाडपूरला. तिथं जाऊन आपलं बयान दिले. आता कोर्टामध्ये केस गेलेली आहे तरी पण तो नकारच देत आहे लग्नासाठी. मी काय करू? मला माझे मुलं आहे. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. तो वारंवार माझ्यासोबत शारीरिक छळ करत होता, आर्थिक छळ करत होता, मानसिक छळ करत होता. मला त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही आहे माझ्याकडे. तो मला इतका त्रास देऊन सुद्धा मी त्याच्यासोबत राहण्यासाठी तयार होतो. डॉक्टर जीवन मला कोरपण्याला बोलवलं, लग्न करतो तुझ्यासोबत ये म्हणून. डॉक्टर आकाश मंगला जीवने यांनी मला बोलवलं लग्नासाठी. मी गेली तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी मला हाकलून दिलं. जास्त जर टॉर्चर करशील ना तू त्याला लग्नासाठी जर करशील ना म्हणे तर तुझ्या नावाची रिपोर्ट देतो म्हणे, तुला अंदर टाकतो म्हणे, तुला मारतो म्हणून मला धमकी दिली आणि तिथून हाकलून दिलं. असे केले माझ्यासोबत. वारंवार मला त्रास देत होता. वारंवार त्यांनी सर्व परिवार आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वैभवचे बाबा, वैभवचा भाऊ, वैभवची पूर्ण फॅमिली माझ्या मुलीला मारायसाठी आली. जर तू म्हणे त्याला लग्न करायसाठी एक भाग पाडली तर तुझ्या मुलीचा जीव घेतो, तुझा जीव घेतो, तुझ्या मागं पुढं कोणीच नाही आहे असं म्हणून नाही तर त्यांनी माझं छळ करत होते. मी नाही राहू शकत. मला त्याच्यासोबतच लग्न करायचं. आता पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला होता का? रिपोर्ट माझा घेत नव्हता. आणि रिपोर्ट कोणत्या पोलीस स्टेशनला? गळचांदूर पोलीस स्टेशन. आणि तिथले ठाणेदार साहेब माझा रिपोर्टच घेत नव्हते. रिपोर्ट घेतला ना त्यांनी पूर्ण बदलवून टाकला रिपोर्ट. ते त्यांच्याकडूनच बोलत होते आणि सहमत म्हणून हर एक रिपोर्टमध्ये त्यांनी सहमतच टाकली. आणि कोर्टामध्ये पण तोच नाही का रिपोर्ट दाखल केला होता आणि त्याच्यामुळे त्याची बेल पण झाली आहे. त्याच्यानंतर काय प्रोसिजर झाली? त्याच्यानंतर मला नाही पटलं. त्याच्यानंतर मी SP ऑफिसला गेले. SP ऑफिसमध्ये जाऊन सर्व सांगितलं. सर माझ्यासोबत असं यांनी केलं आहे, टॉर्चर करून माझं बयान घेतलं आहे. मी सहमत नाही दिली तरी पण यांनी सहमतीचं बयान केलं. त्यांनी मला मग कागद दिला. SDOP ऑफिसला पाठवलं आवाडपूरला. मी तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर तिथं पण माझं बयान बरोबर घेत नव्हतं. अजून मी
तिथून उठून चालली आली त्यानंतर SP ऑफिसला गेली. मग त्यांनी मला फोन करून अजून आवडपूरला बोलवल्यानंतर मी तिथं गेली, बयान दिली माझं. पण आता कोर्टामध्ये कोणती चार्जशीट दाखल झालेली आहे ही मला माहीत नाही. तुझ्या मागे परिवार किती आहे? माझे 2 मुलं आहे, मला एक मुलगा एक मुलगी आहे. मला त्याला माहिती होतं माझं घटस्फोट होऊन आहे, मला 2 मुलं आहे. तरी पण तो म्हणायचा मी तुझ्या मुलांचा सांभाळ करतो, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणून म्हणायचा तो. वैभव सोबतच्या या 2 वर्षाच्या काळात प्रतीक्षाचा भरपूर मानसिक, शारीरिक तसेच आर्थिक छळ देखील झालेला आहे. वैभवमध्ये झालेला बदल पाहून खचलेल्या प्रतीक्षानं गडचांदूर पोलीस ठाण्यात धाव घेत वैभव विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर तिथेच या संपूर्ण प्रकारात डॉक्टर आकाश जीवने व त्यांच्या पत्नीनं उडी घेत पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचं प्रतीक्षानं जन्मत लाईव्हशी बोलताना सांगितलं. तसंच या संपूर्ण प्रकारात पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उद्भवत असून पीडित महिलेला तिच्या न्याय हक्कासाठी भटकंती करावी लागत आहे. जन्मत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर.